युती होणार का नाही, कोणासंग होणार, कोण कुठे जाणार, याच्या अनेक चर्चा सुरू होत्या. अभिजित आबा काय पूर्वीपासूनच माझा पाठलाग सोडत नव्हते. बाबा आपण एक आहे ना, आपल्याला एकच लढायचं. 20 तारखेला दुपारी 2 वाजता भारताबांचा फोन आला. तोपर्यंत काय आमच्या डोक्यामध्ये निवडणुकीला फॉर्म भरायचा नव्हता, कुठला कागद काढलेला नव्हता, बाकी भरलेली नव्हती, काहीच नव्हतं. बाळासाहेबांना मला एकत्र त्यांनी फोन केला, म्हणले तुम्ही 2 जण भरा, खाली भरा, वर भरा. कारण तोपर्यंत सूरजभाई आमचा पळून गेला. त्याला आम्ही सूरजभाईलाच कधी धरलो. ऐन टायमाला आमची पळापळ सुरू झाली आणि मग कागद काढायला सुरू झाली. बाळदादाचं आमचं बोलणं झालं. यशोदाताईचा आणि माझी पत्नी सविताचा अर्ज भरला. आम्ही दोघे एकच होतो, फक्त मजा बघत होतो कोण कोण कोणाला काय काय सांगते. सगळीकडे चर्चा सुरू होत्या, तिरंगी होणार का, दुरंगी होणार का. आम्हा दोघांना पक्क माहित होतं एकच होणार आज. खर तर या निवडणुकीमध्ये मला आपल्या विधानसभेची आठवण झाली. 2 महिने जेवढं गडी सिल्वर वगला होतं तेवढंच गडी वायबी सेंटरला असायचं. तसंच आपल्या माड्याची परिस्थिती. मी बाळासाहेबांनी आता बाणाचा उल्लेख केला. बाळासाहेब मी बाणातलाच होतो, बाणात गेलो. थोड्या दिवस रजा काढून तुमचा खासदार आमदार करा, खारीचा वाटा उचल. हाजरी बी घेतली नाही. शिंदे विरोध हा माझा बेस आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागलं ते मी केलं. मी कधी विचारधारेतला नव्हतो नाही आणि इथून पुढे सुद्धा हिंदू विचारधारेतच राहणार. असला तरी तुम्हाला आता आलाय, तुम्ही राष्ट्रवादी घड्याळात आला म्हणजे आलाच. नाना करते हम तुम्ही से प्यार करून घेतो. तात्याजून माझं बोलणं झालं. तात्या म्हटले बाबा मी काही उभा राहणार नाही. मी सकाळी बायकोला उठवलं, म्हणलं उठ, तुला जिल्हा परिषदला उभा राहायचंय. शंभू महादेवाचं आई रोकडायचं दर्शन घेऊन ये म्हणलं. मी थोड्या वेळाने फोन आला, ही शहरात फिरत होती. म्हणलं हिला मतदारसंघ तर कसा माहिती, कधी चर्चा नव्हती घरात. तर घरातली सगळी माणसं मला वेड्यात काढते ती, ह्याला येड लागले, ही काम धंदा सोडते, कोणाला पाया पडत हिंडते, आपले करायचं राहायचं. मला काळजी भारताबा उभा राहा म्हणत असताना होती. इनरव्हीलची अध्यक्ष झाली तर बायकाने स्वयंपाक केल्याला तेवढं वाटतं. बायका नसल्यावर काय स्वयंपाक नसतो. आता जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर मी काय करतो. पण आबा म्हणलं बाबा असलं काय सांगू नका, ह्याच्या पेटात 1 लाख अजून घालावी लागते, तेव्हा ती भाजपमधून बाहेर पडते. आणि म्हणून मी माझ्या घरची उमेदवारी द्यायला तयार झालो. आता आम्हाला सवय शेवट बोलायचं ती पहिल्यांदा बोलायचं. पहिल्या जागा मागितल्या 4, त्या बी होय म्हणली. पुन्हा मागणी अजून म्हणली, त्यातली 1 नाही. आता यशपाल बी माझाच आहे. यशपाल काय माझ्या माळेगावातलाच आहे, माझाच आहे. पण ज्या गणात राहतोय, ज्या घरात राहतोय, त्या जिल्हा परिषद गटात जर 1 सुद्धा बाणाचा उमेदवार नसेल तर काय मला तर मी तुमच्यात किती दिवस राहू सांगा की. ऊन सुद्धा लोकांना सोसना. मी माझ्या हॉटेलवर व्यवसायाची केस केल्यापासून जी 9 वर्ष झाली काय काय सोसतोय, काय काय भोगतोय आणि अजून किती भोगायचं. पण लक्षात ठेवा, मी कार्यकर्त्यासाठी या निवडणुकीमध्ये 2-5% प्रेम करणारे माझ्यावर असतील, आबावर जास्त असतील, मोहिते पाटलावर त्याच्यापेक्षा जास्त असतील. पण सगळे कार्यकर्ते हे आपल्या सगळ्यावरती प्रेम करणारे आहेत. आणि या कार्यकर्त्याच्या निवडणुकीच्या वेळेमध्ये आपण कुणालाही अडचण करायची नाही. भले मला 1 जागा असू किंवा नसू. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की ज्याला जी काय मला अडचण करायची ती तुमच्या निवडणुकीच्या वेळेस मी बघित करायची नाही, कार्यकर्त्याच्या वेळेस नाही. आणि ह्या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की जी तुम्ही 1 लाथ मारलेली आहे, मानेगाव असेल, बेंबळा
केंबळ पंचायत समिती असेल, लवळ पंचायत समिती असेल, कुर्डू पंचायत समिती असेल, अशा 4 ठिकाणावरनं निवडून येणारी माणसं आज एकाही ठिकाणी उभा नाही. ते तुमचं आमचं सगळ्याचे यश आहे. आणि आता जे उभे राहिले ते सामान्य कार्यकर्ते, भले त्यांच्या पार्टीतले असो किंवा आपल्या पार्टीतले असो, आज या तालुक्यातल्या सामान्य जनतेला न्याय मिळायला लागलाय. तो अभिजिताबाच्या विजयामुळे मिळायला लागला. सुहास काकाला 2 महिने नादी लावलं होतं मी. वय म्हणले मला, म्हणलं जाऊन या अकलूजला. आले कळत अडक. शिवाजी पाटलाचा फोन आला, 2 खाली तयार आहेत म्हणलं, वर तुमचा, या जाऊन अकलूजला. आले कळत अडक. आता इथला माने अतुल ही असते इथे सगळी, प्रशांत अतुल सगळी माहिती आहे. माझ्यापाशी होती उमेदवारी काढताना, आली गळ्यात अडकून. अरे पक्ष तर राहायचा का बघायला का कुठं चाललाय तुम्ही सगळे. बबन दादा विरोध एवढा पक्ष ठेवा. मला तरी सुद्धा आनंद आहे. सगळी आपली मंडळी आहे. पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला सगळ्याला रणजित शिंदेचं कर्तृत्व जनतेला सांगितल्याशिवाय, त्यांना उघडं पाडल्याशिवाय ही निवडणूक जिंकता येणार नाही. मी सगळ्यांची भाषणं ऐकतो. निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे भाषण आपण अटल बिहारी वाजपेयी पासून, देवेंद्र कुठे गेले, गजेंद्र कुठे गेले, बंगल्याच्याकडनं 25-15च्या मध्ये सगळी कामं केली. ती तुम्हाला आम्हाला गोरगरिबाला रस्ता नाही आणि शासकीय योजनेमधनं त्या जलमंदिरच्या कडेला सगळे रस्ते केले. हे कोणीतरी सांगा. रणजित भैयानी तुमच्या जनतेच्या नावावर कर्ज काढले का नाही? मोठ्यानं बोलायला का? मी बोलू काढले का? सिबिल खराब केले का? दूध संघाचं काय केलं हे सांगा ना. की ज्या ज्या ठिकाणी ज्या कर्तृत्वावर चिरंजीवाला त्यांच्या वडिलांनी पाठवलं, त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या मुलांना केलेलं आहे. त्यामुळं जिल्हा परिषद, पंचायत समिती त्यांच्या हातामध्ये गेली नाही पाहिजे. आता भाजप, हे ते, शिवसेना, हे सगळं बोलायचं आपल्या हाताच्या डोक्याच्या वरच्या आमदार खासदार बघतील की. आपल्या हातामध्ये एकच काम आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे, कुणाच्या किरकोळ मतभेद असतील, काय असतील. आता काय वाढते म्हणते ते आभार मलाच पाठवलंय अमेरिकेवरनं, सगळं बोलायचा अधिकार मला दिलेत म्हणते. भाषण करायचं, बोलायचं सगळं अधिकार. मी म्हणलं 2 आता मला मागे एक होता, 3रा दत्तक घेतला, आता ह्याला कधी दत्तक घेतलं हे मला कळलं. त्यामुळं आपण वाढप्याकडे, मी पण लक्ष देत नाही, तुम्ही पण कुणी कुठल्या वाढप्याकडे लक्ष देऊ नका. फक्त ह्या शिंदे कुटुंबियाचे कारनामे सांगा. जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा काय आहे, किती मास्तर शासनाची पगार घेतात आणि यांच्या घरामध्ये काम करतात हे जनतेला सांगा. आज गोरगरिबाला 50,000 रुपये वर्षाला खर्च करून इंग्रजी शाळेमध्ये मुलाला पाठवायला जमणार आहे का? आपण त्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे का? आज पिंपळनेरमध्ये मी गेलो होतो, त्यांनी सांगितलं की 100 ओपीडी त्या दवाखान्यामध्ये होत होती. कुणीही त्या ठिकाणी आता लक्ष द्यायला नसल्यामुळे तो दवाखाना ऊस पडायच्या मार्गावर. 8-8 दिवस विकत पाणी घ्यावं लागतं, 8-8 दिवस पाणी येत नाही. त्या सगळ्या गरजा जर करायच्या असतील तर स्वतः आपल्यातले सगळे मतभेद संपवावे लागतील. आणि मी तर तुम्हाला सांगतो, मला मी 2024ला ठरवलं होतं आता निवडणुकीचं राजकारण करायचं नाही. या भारताबाच्या नादाला लागून मी उभा राहिलो. तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी काम करावं लागेल. निवडणुका कामावर आहेत का नाही, तर निवडणुका कशावर झाल्या धनलक्ष. आता ह्यांच्याकडे तर काय बोलायचं काम नाही. त्यातले त्यात संजय बोकाटे पुढे म्हणल्यावर सप्लाय थोडं वाढणार. पुण्यावरचं भाजप या सगळं त्याच्याबद्दल काय नाही. विरोध जीवन ठेवा आणि आपल्या तालुक्यामधल्या जेवढ्या आता चिन्ह काय मला सगळ्याची सांगता यायची नाही. कुठं घड्याळ आहे, कुठं मशाल आहे, कुठं बाण आहे, तुतारी आहे. आता आमच्यात काय खाली तुतारी पुन्हा ती मशाल काढायची राहिली, ती त्यात दिलेल्यातले पुन्हा उभा करणं आवडत हे दिली दीड.
त्यांना तर राहतो पुढच्या वेळेस बघ आता ही निवडणुका झेडपीच्या होत नाही त्या लावले तर भाजपने योगेश बघ आताच. तुम्हाला सगळ्याला माझी कल्पना की भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आणून द्या ही काय कामाची राहिलेली नाही. हे लक्षात आणून देण्यासाठी 5 तारखेपर्यंत ऊन वारा पाऊस थंडी रात्र दिवस अशाचाही विचार करू नका. आता 95% काम झालेलं आहे. 50% काम फक्त ढकलायचं राहिले तेवढं ढकलायला सगळ्यांनी मदत करा एवढी कळकळीची विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद.